आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथं येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रीय आयुष वारी विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी या उपक्रमांतर्गत 24 ते 26 जुलै या कालावधीत विशेष आयुष सेवा सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. केंद्रीय आयुष मंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर नागपूर या संयुक्त विद्यमानं पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचं आयोजन 24 जुलै रोजी जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर इथं करण्यात आलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचं आर्थिक सक्षमीकरण हे केवळ स्वयंरोजगारापुरतं मर्यादित न राहता शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणाऱ्या रोजगार क्लस्टरच्या माध्यमातून व्हावं. त्याचबरोबर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या खाण, पोलाद आणि इतर उद्योगांच्या गरजेनुसार स्थानिक युवक युवतींना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी सक्षम करणं ही प्रशासनाची प्रमुख प्राथमिकता असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी आरमोरी इथं बारदाना निर्मिती उद्योगाच्या उद्घाटन प्रसंगी केलं. अमरावती नरखेड रेल्वे मार्गावरील प्रवाशांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करत या मार्गावर 2 नव्या रेल्वेगाड्या सुरू करण्यास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. यात नागपूरपर्यंत मेमू रेल्वेगाडीचा विस्तार आणि जबलपूरसाठी नव्या एक्सप्रेस रेल्वेगाडीचा समावेश आहे. बडनेरा अमरावती नरखेड दरम्यान धावणारी मेमू रेल्वेगाडी आता नागपूरपर्यंत धावणार असल्यानं अमरावती, वलगाव, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, नरखेड, पुसला, मोवाड, काटोल, कोहळी आणि करमेश्वर परिसरातील प्रवाशांना थेट नागपूरपर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध होणार आहे. हरारे इथं भारत आणि झिम्बाब्वेच्या क्रिकेट संघांमध्ये 3 सामन्यांच्या T20 मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं झिम्बाब्वे विरुद्ध 7 गडी 40 चेंडू राखून विजय मिळवला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात 1-2 ठिकाणी मेघगर्जनेसह वीज कोसळण्याची तसंच मुसळधार पावसाची